पाटीलचा वाढदिवस आहे, मग त्या पक्षासाठी मोठं योगदान असतं. त्यांनी धडाडीचे कार्यकर्ते नेते सगळेच त्यांनी आज भावी आमदार म्हणून केक कापलाय. काय शुभेच्छा? अशी सगळ्यांची इच्छा आहे की नाना आमदार व्हायला पाहिजे. माझा आणि नानांचे संबंध अनेक वर्षापासून चांगले आहेत. अनेक वर्ष मी त्यांच्या वाढदिवसाला येत राहतोय आणि आजपर्यंत मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलोय पर्सनली. आमदारकीचा विषय तो आपण नंतर बघू. आम्हाला करायचंच आहे आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे करून दाखवायचं. तर बघू आता फ्युचरमध्ये काय होतं. याबाबत तुम्ही दादाशी चर्चा करणार आहात? तो विषय मी आणि दादा बोलून तुम्हाला कळवतो. नमस्कार. आत्ताच माननीय पार्थदादा पवार यांचं स्टेटमेंट ऐकलं. पिंपरी चिंचवडला ते आले होते. खरं तर मी माननीय पार्थ पवारांना सांगू इच्छितो की खरं ही आपली महायुती आहे आणि महायुती जर खऱ्या अर्थाने टिकवायची असेल तर असे स्टेटमेंट आपण टाळले पाहिजे आणि महायुतीचा धर्म पाळणं आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. कारण चिंचवड मतदारसंघात आपल्याला माहिती आहे माननीय लक्ष्मणजी जगताप जे आमचे नेते होते त्यांचा हा खऱ्या अर्थानं भाजप आणि जगतापांचं काम त्या भागात खूप प्रचंड आहे आणि हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळं भाजप हा मतदारसंघ कधीही सोडू शकणार नाही आणि हा महायुतीतला विषय आहे. त्यामुळे महायुतीतल्या विषयामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थानं व्यवस्थित पुढे जायचं असेल तर युती धर्म पाळणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे.